नमस्कार. आज आपण 19व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेत आहोत. अशा प्रकारे तत्वज्ञानी पुरुषाच्या समभावाचे वर्णन करून आता समभाव हा ब्रह्माचे स्वरूप असल्याचे सांगत त्यामध्ये स्थित असलेल्या महापुरुषांचा महिमा भगवंत सांगत आहेत. श्लोक 19. इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः. श्लोकाचा अर्थ: ज्यांचे मन समभावात स्थिर झाले आहे त्यांनी या जन्मीत संपूर्ण संसार जिंकला, कारण सच्चिदानंद घन परमात्मा निर्दोष आणि सम आहे. म्हणून ते सच्चिदानंद घन परमात्म्यातच स्थिर असतात. ज्यांचे मन समतेमध्ये स्थित आहे त्यांनी येथेच जग जिंकून घेतले असे म्हणून भगवंतांनी हा आशय दाखविलेला आहे की ज्यांचे मन वरील प्रकारे समतेमध्ये स्थित झालेले आहे, म्हणजे ज्यांची सर्वत्र समबुद्धी झालेली आहे, त्यांनी येथेच म्हणजे याच वर्तमान जीवनामध्ये जगाला जिंकून घेतलेले आहे. ते जन्ममरणातून कायमचे सुटून जीवनमुक्त झालेले आहेत. लौकिक दृष्टीने त्यांचे शरीर असले तरीही वास्तविक त्या शरीराशी त्यांचा काहीही संबंध असत नाही. परमात्म तत्व अथवा स्वरूपात स्वाभाविक स्थितीचा अनुभव झाल्यावर जेव्हा मन बुद्धीत राग, द्वेष, कामना, विषमता इत्यादींचा संपूर्णपणे अभाव होतो, तेव्हा मनबुद्धीत समता आपोआपच येते, आणावी लागत नाही. बाहेरून पाहिले तर महापुरुष आणि साधारण पुरुष यांचा खाणे-पिणे, चालणे फिरणे इत्यादी व्यवहार एकसारखाच दिसतो, परंतु महापुरुषाच्या अंतःकरणात निरंतर समता, निर्दोषता, शांती इत्यादी राहतात आणि साधारण पुरुषाच्या अंतःकरणात विषमता, दोष, अशांती इत्यादी राहतात. जसे पूर्व आणि पश्चिम दिशांना पर्वत असतील तर पूर्वेकडे झालेला सूर्योदय दिसत नाही, परंतु पश्चिमेकडे स्थित असलेल्या पर्वताच्या शिखरावर प्रकाश दिसल्याने सूर्याच्या उदयाविषयी काहीही संदेह राहत नाही, कारण सूर्योदय झाल्याशिवाय पश्चिमेकडच्या पर्वतावर प्रकाश दिसणे संभवतच नाही. तसेच ज्यांच्या मन बुद्धीवर मान, अपमान, निंदा, स्तुती, सुख दुःख इत्यादीचा कोणताही परिणाम होत नाही, तसेच ज्यांचे मन बुद्धी राग, द्वेष, हर्ष, शोक इत्यादी विकारांनी सर्वथा रहित आहेत, त्यांची स्वरूपात स्वाभाविक स्थिती अवश्य असतेच, कारण स्वरूपात स्वाभाविक स्थिती झाल्याशिवाय मन बुद्धीत अटळ आणि एकरस समतेचे राहणे संभवतच नाही. सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांमध्ये सर्व प्रकारचे दोष भरलेले आहेत. सर्व जग हे या तीन गुणांचे कार्य असल्यामुळे दोषमय आहे. या गुणांच्या संबंधामुळे विषमभाव व राग, द्वेष, मोह इत्यादी सर्व अवगुणांचा प्रादुर्भाव होतो. ब्रह्म या नावाने ओळखला जाणारा सच्चिदानंद घन परमात्मा हा या तिन्ही गुणांच्या पूर्णपणे अतीत असतो, म्हणून तो निर्दोष आणि सम आहे. अशा प्रकारे तत्वज्ञानी हा सुद्धा तिन्ही गुणांच्या अतीत होतो, म्हणून त्याचे राग, द्वेष, मोह, ममता, अहंकार इत्यादी सर्व अवगुण व विषमभाव यांचा पूर्णपणे नाश होऊन तो समभावामध्ये स्थित होतो. ही आणि तस्मात या हेतुवाचक शब्दांच्या प्रयोगाचे तात्पर्य असे की समभाव हा ब्रह्माचेच स्वरूप आहे, म्हणून ज्यांचे मन समभावामध्ये स्थित आहे ते ब्रह्मामध्येच स्थित असतात. जरी लोकांना हे तत्वज्ञानी या त्रिगुणमय जगात
आणि शरीरात राहतात असे दिसते, तरी त्यांची स्थिती समभावात असल्याने त्यांचा या त्रिगुणमय जगाशी आणि शरीराशी कोणताही वास्तविक संबंध उरलेला नसतो. त्यांची स्थिती ब्रह्मामध्येच असते. अशा प्रकारे आज आपण 19व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 20व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.